मारत बोंब मारतील मला. बघितलं मला. शेणावर पेट्रोल जरी घातलं, रॉकेल जरी घातलं, डिझेल जरी होतं, शेण पेटतं का होतं? शेण पेटत. असे काही असतात. तर तुकोबाराय म्हणतात त्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य असणारे लोक त्यांना तर नामचिंतनाचा अधिकार नाहीच नाही करणार. त्याच्यापेक्षाही थोडे वरचे असणारे, शिकलेले असणारे, समजणारे असणारे, ज्यांनी आत्ताच्या काळात एकेका अक्षरावर संतांच्या PhD करायला PhD एकेका अक्षरावर PhD चालू, त्यांनाही त्याचा अधिकार कळला नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्याही पुढे चालला, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारे नवे तुकोबाराय म्हणतात ज्याचं नामचिंतन आहे त्यालाही माहिती नाही. तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतात. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे. कुमुदिनी म्हणजे कमळ, त्या कमळामध्ये पराग असतो, तर पराग सेवना करता तो भुंगा येतो. मग भुंग्याला विचारावं लागलं का कमळाला विचारावं लागलं त्या परागाची गोडी? कमळाला विचारलं तर ते कमळ सांगू शकणार नाही. भुंग्याला जर विचारलं तर भुंगा जरूर सांगू शकतो. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, मातेच्या स्तनामध्ये. पण मातेला जर विचारलं सांग त्या दुधाची काय गोडी आहे, तिला सांगता येणार नाही. तिचा जो बालक आहे तो सेवन करणार आहे दूध, त्याला विचारल्यानंतर मग त्या दुधाची गोडी करून चुकती. शिंपल्यामध्ये मोती असते. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपीच मोती नाही का? शिंपल्यामध्ये मोती आहे, पण त्या मोत्याची किंमत कोणाला कळते हो? खरंच बायकोवर प्रेम असावं नाही का? त्यांना नथ करून आणावी मोत्याची, नथ करून आणल्यानंतर मग ते सारखं आता इकडच्या भागात नथ कमी आहे, सारखं हात करून दाखवायचं, करून दाखवायचं. त्या नथ घालणाऱ्याला तिची किंमत कळते. गळ्यामध्ये कंठा असतो मोत्याचा, त्याला तिची किंमत कळते. हातामध्ये एखादी अंगठी असावी, त्याला मोत्याची किंमत कळते. त्याला विचारलं तो मोत्याची किंमत सांगू शकतो. तुकोबाराय म्हणतात देवाला देवा तसं त्याप्रमाणे तैसे तुझं ठारे त्या नामचिंतनाचा अधिकार तुला करणार नाही. तैसे तुझं ठारे नाही तुझे नाम का? आज त्या नामचिंतना करता, त्याची गोडी प्राप्त करण्याकरता, त्याचं प्रेमसुख प्राप्त करण्याकरता या देहाला जन्माला यावं लागतं. वैष्णवांच्या घरी जन्माला यावं लागतं. मग तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुकोबा म्हणतात जन्माला यावं लागतं, जन्म घ्यावा लागतो. सोपं आहे जन्म घेणे जागे तेवढं सोपं नाही. गर्भवासाचं दुःख बघून त्या जन्माला यायचं इतकंही सोपं नाही.
तुकोबारे म्हणतात त्याला जन्माला यावं लागतो. कुठे यावं लागतो? म्हसोबाच्या घरी नाही म्हणा. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा या हरिदासाची घरी मजोपजो जन्मांतरी वैष्णवांच्या घरी जन्म घ्यावा लागतो. वैष्णवांच्या घरी जन्म घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारे म्हणतात त्या नामचिंतनाचं सेवन करण्याकरता, त्या नामचिंतनाचं प्रेम भक्त करण्याकरता यावं लागतं. आणि ते नामचिंतन आम्ही घेतलं, तुकोबारांना ते साधलं. त्याचं कारण त्यांनी अनुष्ठान केलं, त्याची तपश्चर्या केली त्या नामचिंतनाची. एका युगामध्ये नाही, अनेक युगामध्ये तुकोबारा म्हणतात जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या अवताराबरोबर आम्ही स्वतः येऊन जे जे झाले अवतार त्या सेवेबरोबर तुकोबारा म्हणतात जेवढे अवतार भगवंताचे झाले त्या अवताराबरोबर आम्ही येतो. देव कशाकरता अवतार घेतो? देव हा भक्तांचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी संवादे धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. नाही का, भगवान हा धर्माचा ऱ्हास व्हायला लागला, धर्म लोपत चालला. की धर्म लोपत चालला की त्या ठिकाणी भगवान अवतार घेतो, दुष्टांचा नाश करतो. तुकोबारा म्हणतात आम्ही तेच केलं. आम्ही धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताच्या बरोबर अवतार घेतला. अवतार घेऊन आम्ही त्या धर्माचं रक्षण करतो. बरोबर तुकोबारांचा धर्मरक्षावयासाठी करण्यासाठी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अटी करावी लागली, यावं लागलं, अट्टाच करावा लागला. आणि त्या धर्माचं रक्षण, कुठल्या धर्माचं रक्षण? तुमच्या आमच्याकरता धर्म आहे. आपण पाहतो ते धर्म वेगळे, वैष्णवांचे धर्म वेगळे. तुकोबारा म्हणतात आम्ही तुम्ही जे पाहतो ते धर्म हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, शीख धर्म आहे. आपण पाहतो ते धर्म आहे, हे धर्मच आहे. त्या धर्मामध्ये हिंदू धर्म म्हणले की मंदिरं स्थापन करायचे, मंदिरं बांधायची, मूर्ती स्थापना करायची, कीर्तन भजन जागरण दिंडी उत्सव वारी हे जे उत्सव करून त्या धर्माचं रक्षण करून त्या ठिकाणी आपण पाहतो. मुस्लिम धर्म म्हणले की आपण मंदिर म्हणतो ते मस्जिद म्हणतात. तर मस्जिदीत जायचं, त्या ठिकाणी काही पवित्र कोणाला असते त्या कोणाच्यासमोर गुडघ्यावर बसायचं, काही त्यांचा असेल तो नमाज पाळायचा, पुकार करायचा, त्याच्या धर्माप्रमाणे वागत राहायचं. ख्रिश्चन धर्म आहे, आपण मंदिर म्हणतो, मुस्लिम धर्म मस्जिद म्हणतात, त्यांच्यामध्ये चर्च म्हणतात. मग त्या जायचं, त्या ठिकाणी मेणबत्ती वगैरे लावायची, त्यांची काय असेल ती प्रार्थना करायची. शीख धर्मामध्ये गुरुद्वारा आहे, तर गुरुद्वारामध्ये जाऊन त्या ग्रंथाची पूजा वगैरे करायची, ग्रंथाची स्थापन करून ग्रंथाची सेवा करायची. त्यांच्यामध्ये मूर्तीची स्थापना नाही आहे शीख धर्म, ग्रंथ उपासना. त्या ग्रंथालाच गुरु मानून त्याची सेवा करायची, त्याचं धर्माचं रक्षण करायचं. हे धर्म तुकोबारांचं आहे, नाही म्हणत नाही, पण आम्ही त्या धर्माकरता आलो नाही. मग आमचा जर मुख्य धर्म कोणता असेल तर आम्ही त्या धर्माचं रक्षण करण्याकरता आलो. निज धर्म हा चोपडा, नाम उच्चारू गुरुगडा, भक्ती मुक्तीचा सवंगडा, हाची माझा नेम धर्म. मला भगवान शंकराचा वर आहे की तुला आधीपासून काही इजा होणार नाही. ठरल्याप्रमाणे चिता रचली, ती बसली, तिच्या मांडीवर प्रल्हादाला दिलं. प्रल्हाद दिल्याबरोबर चिता पेटवून दिली, ढण 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 चिता पेटली. पण परिणाम असा झाला, ज्याला जाळायचं होतं त्याला पळून आणि ही गिरी जळून. कशामुळं? हृदय गोविंद म्हणो
गोविंद म्हणून तुकोबाराय म्हणतात हृदयामध्ये नामचिंतन गोविंदाचं नामस्मरण असल्यामुळं जिभेवर नामचिंतन असल्यामुळे त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज हे किंचित कुठल्याही प्रकारे घातकाही लागला नाही महाराज. दुसऱ्या उत्तरात तुकोबाराय म्हणतात अंगद या रूपाने आम्ही होतो. अंगद या रूपाने असताना यज्ञ नावाचं साधन त्या काळात चालू होतं. रामरायांनी यज्ञ जरी केले असतील काही जरी केले असतील तरी सुद्धा आम्ही अंगदाच्या रूपाने असल्या कारणानं उदती तारेले पाषाण हे महिमा रामाचे म्हणले रामाचं म्हणलं नाही त्या ठिकाणी नामाचंच सांगितलं. नामाचं सामर्थ्य सांगितलं. राम जरी स्वतः असले तरी सुद्धा रामरायाच्या हातून दगड तरला रामरायाने परीक्षा केली. सगळे ज्यावेळेस वानर सैनिक त्या ठिकाणी न जामून सुग्रीव हनुमंतराय सगळे त्याला राम राम घ्यायचं दगड टाकायचा. रामाला वाटलं माझ्या नावानं करते माझ्याकडून काय नाही करणार. बघितलं त्याला बाजूला गेलं. मोठी माणसं असतात सगळ्यासमोर प्रयोग करत नसते कधी कडेला गेले रामराय. रामराय कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी दगड आपण उचला समजायला सांगितलं मी रामप्रभू स्वतः दगड टाकतो म्हणजे दगड टाकला आणि दगड टाकल्याबरोबर तळाला गेला. रामरायाला दुःख वाटून तो दुसरा दगड उचलला खाकरला. एखाद्या समुद्रातून माझ्याकडे लक्ष नसत म्हणून खाकरून सांगितलं समुद्रा मी स्वतः रामचंद्र प्रभू आहे म्हणले मी दगड टाकतो. तो दगड फोडला. दोन्ही दगड फोडल्यानंतर मग रामराय म्हणजे आपलं काय काम नाही म्हणून वळले मागे निघण्या. वळल्याबरोबर मारुतीला समोर मारुती तुला इथं मी येतं कधी आला पहिला दगड फोडला तेव्हाच आलो म्हणजे मारुतीलाच विचारलं रामरायाने सांग माझ्यापेक्षा माझ्या नामचिंतनाचं महत्व कसं म्हणजे. रामरायाला मारुतीराय म्हणतात देवा असं आहे म्हणजे त्याचं कारण तुमच्यापेक्षा तुमचं नामचिंतन जगाला कल्याणकारक आहे तुमच्यापेक्षा सुद्धा. कारण आणि तुम्ही ज्याला हाताला धरलं तो तरला म्हणून ज्याला तुम्ही सोडलं तो मोडणारच आहे म्हणजे. त्याच्यामध्ये गणित अवघड काय म्हणजे तुम्ही ज्याला धरा धरले तर ते हा भरवसा नामधार धरले तर ते तणणारे पण आहेत. केव्हा नामचिंतनाला धरले तोपर्यंत प्रभूला धरले तुम्ही त्याला जोपर्यंत धरून ठेवले तोपर्यंत तो तरणार. तुम्ही एकदा सोडलं तळागाळालाच जाणार आहे. त्या नामचिंतनाचं महत्वच त्या काळात सांगितलं. प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी महत्व सांगितलं नाही. स्नान झालेलं असतं पूजेला बसायचं असतं आणि पूजेला बसल्यावरती त्या ठिकाणी तिने मला आपण सुरू करतो नाही का रामकृष्णारी रूपाला आपण होतो सुंदर द्या म्हणतो आता हरिपाठ चालू करायला देवाची द्वारी चहा ठेवला का म्हणतो नाही चहा ठेवला का हे शब्द आठवत असतो तर हरिमुखी म्हणा आले झाला सुंट झाला जरा नाही रात्रभर जागत झालाय घासा पडला पडलाय आपण सांगत असतो. तिकडं चहा करायला ऑर्डर द्यायची करायची तेवढ्यामध्ये मग तुका म्हणजे माझी याची सर्व सुख खात्यात आलेली दुसरं काही सुख नाही ना याची सुख. मग चहा प्यायचा मग पुढचा नित्यने वाचल मग सर्व सुखायची डायरेक्ट काय सर्व सुख गोडीची मध्ये काय सर्व सुखाची गोडी दुसरं काहीच करायचं नाही. आपला नित्यने मास असतो अखंड आपला खंड 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 होतो. तुकोबाराय म्हणतात की गोपाळ नामचिंतन घेत असताना उद्धव महाराज नामचिंतन घेत असताना धार अखंडित ओघ चाली नित्यच्या ओघप्रमाणे नदीप्रमाणे समुद्रात जाईपर्यंत कुठे खंड पडत नसते त्याप्रमाणे त्यांचं नामचिंतन चालतं. यदा कदाचित नामचिंतन जर बंद पडलं तर तुकोबाराय नामधाऱ्या स्पष्ट सांगतात यदा कदाचित नामचिंतन जर आमच्या मुखातून बंद पडलं तर जाईल माझा प्राण तक्षणी ह्या भागात तुमचं प्रमाण जे असतं म्हणजे असं ह्याच्यावर बोलत नाही तुम्हाला इथं जाऊन द्यायचं नाही. आणि आता खेडेगावामध्ये बोल मोठे असतो बोल इथं बोलण्याचे असा अर्थ नाही सगळ्यांना माहीत आहे जाऊन कसायचं. भगवंताने नेसलेला पितांबर रेशमी
त्याला कधी पाय टाकला भगवंतालाही कळलं नाही. भगवंताचा पितामह सुद्धा कबीर महाराजाने हात धरला. कबीर महाराजांनी जाग केलं देवा. काय हो झाले म्हणून दत्तकले ऋषिकेशी कबीर महाराज हाताला धरल्याबरोबर कबीर महाराज देव म्हणतात, कबीरा अरे कशा करता मला जाग केला? त्या नामचिंतनाची काय गोडी होती, त्या नामचिंतनाचं काय प्रेम आहे या क्षणा अनुभव येत होतो, मला का जाग केलं? कबीर बाबांनी सगळी परिस्थिती सांगितली. मग भगवंतानी परत पितांबर नेसून वर्ण उपवर्ण बांधून परत मग त्या कीर्तन भक्तीच्या आनंदामध्ये रंगून गेले महाराज. चित्त त्या कीर्तन भक्तीत नव्हे जनाबाई महाराजांच्या नुसत्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा त्या नामचिंतन आणि भगवंताचं नामचिंतन त्या गौरीने सुद्धा करावं महाराज. जनाबाई महाराजचा अधिकार काय सामान्य नव्हता महाराज. ते सगळं सुख बघून आणि जो भगवान सगळं वैकुंठातलं सुख सोडून त्या नामचिंतना करता कीर्तना करता वेडा होतो. वेडा झाला दातावला भक्तीशी वेडा होऊन देव त्या कीर्तन भक्ती करता सुखावतो, येतो, पळत येतो, सगळं बाजूला टाकतो आपलं वैकुंठाचं वैभव. जनाबाई महाराज म्हणतात काय आपण प्राप्त करून घेऊन ये. म्हणून जनाबाई महाराज सुद्धा नामदेवाकडे आले. नामदेवाचे चरण पकडले. महाराज मला त्या नामचिंतनाचा अधिकारी करा, मला त्या नामचिंतनाला उपदेश द्या. जनाबाई महाराज राहू लागल्या. नुसतं राहिले का? नाही महाराज. रोज उठावं पहाट भगवंताच्या नामचिंतनापासून सुरुवात करून चंद्रभागेचं स्नान करावं. भगवंताचा काकडा पाहण्याकरता रोज जावं. भगवंताच्या काकडा पाहण्याकरता काही एक जण येत होतं का? नाही महाराज. शुभसंकाधिक नाद तुंबल भक्तांच्या पोटी कवाडाडून पाहता ती जगजती मारवारापासून गरुड पारावरी त्या ठिकाणी उभारावं, देवाला पाहावं, देवाला हृदयामध्ये साठवून नामचिंतन करत घरी या. तेच नामचिंतन करत 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 त्या ठिकाणी दिवस घालवावा. आणि त्या नामचिंतनाचं सामर्थ्य इतकी झालं की स्वतः त्या नामचिंतनाकरता भगवंताला जनाबाईपाशी यावं लागलं. त्या नामचिंतनाकरता त्या नामचिंतनाच्या प्रेमाकरता, कारण जनाबाई महाराज काम करत असताना नामचिंतन घ्यायचं. तर जनाबाईची कामं काय होती? मला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाला चैन पडत नव्हतं. शेजारती झाली की देव त्यांच्या घरी यायचे. देव आल्याबरोबर जनाबाई महाराज झोपलेले असायचे. दिवसभर काम करून सकाळी जाऊन जनाबाईच्या महागं लागायचे. देव माहिती का देव जनाई देव दळण कशा करतात? आवडीचे गाणे गावडीचे. घरात काय खायला नव्हतं म्हणून दळत नव्हते. मग आवडीचे गाणे गावडीचे. आवडी गाणं दळण करायचं म्हणजे काय होतं? जातं. आता काही राहिलं नाही. जातं 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 जातच म्हणला, थांबतच नाही म्हणलं. तुमच्या काळात जातं असायचं. दळण करायचं, त्याचं गाणी म्हणायचे आणि ते भगवंताला म्हणलेले गाणे आवडायचे. भगवान त्या ठिकाणी यायचा आणि त्या प्रेमसुखाची प्राप्ती करण्याकरता, त्या अभंगाची प्राप्ती करण्याकरता देव स्वतः नोटल्या माने खाली घाली हात आपणच जनाबाईला उठून बसवावं. अंगीने सर्व तर असं पदर खाली आलं आपल्याला तो भगवंता नीट करायचा. जनाबाई उठून बसवायचं. मग देवाचा हात लागल्याबरोबर भाग गेला, सेन गेला, अवघा भगवंताचा हात लागल्याबरोबर विजेसारखं चांगलं एकदम अंगामध्ये शक्ती निर्माण होती. मग जनाबाई महाराजांचं घ्यावं.
आणि दळण घेऊन भगवंताच्या मुखाकडे पाहावं आणि भगवंताच्या मुखाकडे पाहून मग गाणी म्हणावी, मनाला अभंग म्हणावी. पंढरी माझी माहेर साधनी ओव्या पांढरी पांडुरंग, भगवंताकडे पाहावं, अभंग म्हणावी. अभंग बोलता ज्ञानोबा आले स्वतः, ज्ञानोबा आले पाहिलं अभंग चालले दोघांची, अभंग म्हणतायत. कारण जात्यावरचं कसं असतं, एकाने पुढं म्हणायचं असतं आणि दुसऱ्याला रिवडणं, त्याला मागं रिवडणं म्हणतात, दुसऱ्याने म्हणायचं असतं, तसंच म्हणायचं असतं. आणि म्हणता एकदम जनाबाईच्या मुखातून पांडुरंगाचा पिता रुक्माबाई आमची माता आपण सुरू झाला. भगवंताने तसंच म्हणलं नाही, पांडुरंगाचा पिता रुक्माबाई आमची माता. ज्ञानोबाने हात धरला देवाचा, देवा काय म्हणताय म्हणजे पांडुरंगाचा पिता एक वेळेस ठीक आहे म्हणजे, कारण तू सगळं निर्माण केले, तुझा बाप होऊ शकतो म्हणजे. रुक्माबाई आमची माता कशी काय म्हणजे, आपली बायकोही म्हणजे ती पत्नी तुझी. भगवंताला कोडं कळलं म्हणजे आपण म्हणलो नाही, आपल्याकडून या जात्याने म्हणून घेतलंय म्हणजे. पण आता कसं करायचं म्हणजे, कसं आहे म्हणजे व्यवहारामध्ये सोनाराने जर कान टोचले तर पोरग जास्त रडत नाही ना काय. म्हणजे आपण सांगितलं ह्या जात्याचा पण धर्म आहे, खोट्याचा पण धर्म आहे, तर ज्ञानोबाला काय कळणार नाही म्हणजे, ऐकून घेणार नाही म्हणजे आपण, कारण ते ज्ञान येत आधी तर्कशास्त्र कुठलं कुठं लावतील काय सांगता येत म्हणजे. मग त्यांना प्रत्यक्षात अनुभव द्यावा. ज्ञानोबाला सांगितलं माऊली म्हणजे बसा, तुम्ही स्वतः दळण करा म्हणजे. बराच वेळ झाला म्हणजे, आता जवळजवळ 2 तास होत आले ना म्हणजे, बराच वेळ झाले, माझाही हात दुखा लागलाय म्हणजे आता दळून बसा म्हणजे तुम्ही आता. तर देवाची आज्ञा होती, ज्ञानोबा बसले खाली आणि ज्ञानोबा बसल्याबरोबर त्या ठिकाणी दळणाला सुरू केली जाणावी. जनाबाई महाराजांनी देवाकडे पाहत असताना ज्ञानोबाकडे पाहिलं समोर, ज्ञानोबा बसले समोर. ज्ञानराज आहेत, ज्ञानाची योगी असणारे, ज्ञानराज योग्याची माऊली असणारी. आणि ज्ञानोबाकडे पाहिल्याबरोबर एकदम अभंगाला पलटी मारली, अभंग बघितला. अभंग बदलल्याबरोबर ज्ञानोबाकडे पाहत असताना एकदम जनाबाईच्या मुखातून विवेक साधरा Vive
आले घड्याळाकडे आणि जिथं काटा सरकला की सगळं सरकते. मला मोबाईल दिली का नाही 2-3 तासाची अजून नाही ते 3 तासाची मग मी सगळं तेवढं सांगतो. असं पण कोणाला कुठं लांब जायला करायला तिथं का कीर्तन करायला मी थोडं काट्याला करावं लागतं. दुधाला ओळख घेतो मी थोडं असं ठीक आहे काही हरकत नाही. आणि त्यांना आमचे नियम पडते सिंगल म्हणायला नाही डबल म्हणलं पाहिजे. विवेक सागरा सख्या माझ्या बापा माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या बाहेरच्या घातल्याचा पाठ आहे. बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरून या जावी बा माझ्याची मोठावेली जनाबाई म्हणल्याबरोबर ज्ञानोबाने तसंच म्हणून मग देवाने हात धरला. ज्ञानोबाला काय म्हणताय म्हणजे तुम्ही स्वतःला विवेक सागर म्हणून घेताय म्हणजे तुम्ही ज्ञानोबा म्हणजे मी म्हणलं नाही मग जातो म्हणून घेते. नामचिंतनाचा अधिकार होता महाराज आणि ते नामचिंतनाचा अधिकार म्हणजे रात्रंदिवस मदतवासी दळू कांडू लागला असे बाबा त्या गुढी घेण्याकरता जनाबाई महाराज रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून जाड लोट करी जरी केरभरी चक्रपाणी पाठी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दिली जनाबाई उठल्याबरोबर झाडून काढायचं. झाडून काढायचं असं भगवंतांचा केर घ्यावा पाठीत गोळा करा. कशा करता माझ्या भगवत भक्ताच्या घरातला केर आहे माझ्या भगवत भक्ताच्या घरात रजत पण आहे म्हणून ते आपल्या मस्तकावर धारण करावे आणि ती नाम येऊन टाकाय कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी येऊन या टाकी गुढीचा अधिकार त्या रजतपणाचा होता महाराज. जनाबाईने कामं करावी रानात जाऊया शिणी तू गेली राणा पाठीमागे उभा राणा शिणी वेचण्याकरता गेली ती शिणी वेचण्याकरता गेल्यानंतर तर भगवान बरोबर होता. भगवंताला काही 1 का 2 4 हात होते. किती होते हात? सहस्त्रपादा सहस्त्र करा शिरसागरा शेषसेना. भगवंताला हजारो हात असल्यामुळे हात फिरवत शिणी गोळा व्हायची हे ढील लागायचं. म्हणजे ढील लागायचं असताना जनाबाई एकट्या जात नव्हत्या. मग गंगूबाई ठगूबाई सखूबाई रामाबाई असायच्या बरोबर सगळ्या गेलेल्या त्या सगळ्या विचार करायच्या माझ्यापेक्षा हिच्या गवऱ्याचा ढीक जास्त असायचा. याचा अर्थ आपल्या चौकीला भांडण सुरू झालं. काय म्हणजे तो घेतला माझ्या गवऱ्या जनाबाई महाराज म्हणजे मी कशाला घेतली तुझ्या गवऱ्या म्हणून माझी मी गोळा करते. आता म्हणजे आपण सगळे मिळून गोळा करावं लागलेलं आहे. आमचा सगळ्यांचा ढीक सारखा दिसतो तुला जास्त दिसतोय म्हणून भांडणं सुरू झाली. आणि भांडणं सुरू बायकाची भांडणं पूर्वीच्या काळात आताची नाही. पूर्वीच्या काळात मग पदर पुसून बागड्या मागं सरकून नाही का एकमेकाला ती भांडणं सुरू झाल्यावर तेवढ्यामध्ये कबीर महाराज जनाबाईंची मूर्ती ऐकून काशीवरून येतात. जनी जनी सर्वोच्च काही नाही का नामदेव की दास. जनाबाईचा अधिकार ऐकला. जनाबाई गुरुदेव कामं करतो जनाबाई गुरुदेव दळण करतो अमुक सगळं ऐकून देव ते कबीर महाराजांना वाटले की आपण जनाबाई महाराजांचं दर्शन करावं आम्ही घ्यावं म्हणून इकडं आलं. विचार जनाबाई कोट्यामध्ये जनाबाई नाही तिकडे गेली म्हणजे रामामध्ये शिणी वेचण्याचा झाली ती पहिले ती भांडणं चालली. म्हणजे ह्याचं जनाबाई ही भांडती का नाही म्हणजे ती जनाबाई कबीर महाराजांनी हात जोडले म्हणजे चला आपलं काही तर काम नाही म्हणजे पण भांडणारे संत नसते म्हणजे मग तेवढ्यामध्ये कबीर महाराज थांबवलं कोणी जनाबाईंनी थांबा म्हणजे कबीर महाराज थांबव तुम्ही न्याय करा म्हणजे काय न्याय करा माझ्या गौऱ्या याच्यात काढून द्या म्हणजे बाजू. कबीर महाराज म्हणजे येत लागलं का त्याच्यावर का ब्रँड आहे का शिक्का आहे का काय आहे काय म्हणजे गौरी गौरी म्हणजे शेणाची गौरी शिनी टाकलेली गुराणी म्हणजे त्याच्यावर काय कशी ओळखायची कशी म्हणजे जनाबाई महाराज म्हणजे माझी गौरी सामान्य नाही माझी गौरी मुकी नाही आहे मग माझी गौरी स्वतः बोलते म्हणे. कबीर महाराज शब्द आले म्हणजे काय प्रकार हो म्हणजे बघा तुम्ही ऐकून म्हणजे कानाला म्हणजे गौरी ज्या गौरीतून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामचिंतन येईल ती गौरी माझी म्हणजे ज्यातनं येणार नाही दुसऱ्याची नाही. कबीर महाराजांनी खाली बसले कानाला गौरी लावली श्री विठ्ठल श्री विठ्ठल ही बाजूला टाकत ती गौरी बोलत नव्हती ती बाजूला टाकत डॉक्टर डॉक्टर ढीक झाला. मग सगळ्यांना कळून चुकलं की जनाबाई महाराजचे हात काही सामान्य नाहीत. जनाबाई महाराज भगवान सुद्धा त्या ठिकाणी कामं करतो. त्या कामं करण्याचं कारण नामचिंतनाची गोडी आणि ते नामचिंतन घेण्याकरता त्या ठिकाणी यायचे. जनाबाई महाराजांवरही काम करायचे. नामदेव तुकोबाराय म्हणतात नामदेवाच्या अवतारात आम्ही तीही केलं. त्या नामचिंतनाच्या जोरावर देवाने मला जागा सुद्धा दिली पण नामदेवाला स्वतः भगवंताने उभं आपल्या विटे उभा करतो.
नामचिंतनाची शक्ती होती महाराज. दिवाळीचा सण आला, दिवाळीच्या सणाला कोणाला मोठं नाम द्यायला उठा नाम द्या महाराज. दिवाळी आली म्हणजे उठा. मोठवल्याबरोबर काय आज दिवाळी देवाला आण म्हणजे पळत पळत नामदेवाला आवाज दे. चला देवा म्हणे आमच्याकडे हाती धरणी देवासी चलामुची घरा देवाला हाताला धरणी आहे. जेवढ्या थांब 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 म्हणजे दिवाळी पुजारी येते काकडा करतील तुम्ही जेवणी नसलो तर ती मला माहीत नाही म्हणजे तुम्ही आमच्या घरी आला पाहिजे. चला हाती भरतो काय करा जेवढे आपण थोडं कॉम्प्रोमाइज करून कॉम्प्रोमाइज म्हणजे मी तुझ्या जागेवर उभा राहतो, मी तुझ्या जागेवर उभा राहतो, तू माझ्या जागेवर उभा राहा, मी तुझ्या जागेवर घरी जातो. बरोबर ठीक आहे. नामदेवाला उभा केलं उभा राहा म्हणजे विटेवर नुसतं विटेवर उभा राहायचं नाही. मग खालू नाही चालू नाही सैरा वेळेला काही बोलू नाही. बघ म्हणजे विटेवर उभा राहायचे गप्पू उभा राहायचं म्हणजे काही हारायचं नाही. मोळा आला मुंगी आली नाकात गेली कानात गेली नाही तेव्हा हारत नाही. जावा म्हणजे जेवढे थांब पुढची दिली शाळ दिली पुढचा पंठा दिला घालायला देवाने सांगितलं देवा गप्पू उभा राहायचं बरं म्हणजे काकडा होईल. हो देवा म्हणजे घरी राहा. काकडा झाल्यानंतर पुजारी कपडे काढतील अंगात तेल लावतील वरून देव घरी जा. देवाला तेल गेलं तूप तिथं थांब काय मिळेल तिकडं जावं काकडा सुरू झाला असं म्हणजे चला म्हणजे काय हरकत नाही. आपलं स्वरूप कसं दिसतं हे आपण बघावं म्हणजे आज स्वतः नामदेवा उभा आहे बघितलं जाऊ. नामदेवाला बघितल्याबरोबर देखिला देखिला देवा ही देव बरवा समाधान देवा पाहता वाटू वा वा म्हणजे माझे भक्त माझ्यापेक्षाही सुंदर दिसतात. गोणाबाई दाखव बघ बघ करून देतो पोरगी सुरुवात केली म्हणजे राहते. आता प्रत्येक आईची इच्छा असते नाही का. प्रत्येक आईची इच्छा असते की आपलं पोरगं कुठंतरी गटारीत पडावं असं असतं. आपलं पोरगं कोणीतरी उच्च स्थानावर मोठा साहेब व्हावा त्याच्या हाताखाली दोन साहेब सलाम करण्याकरता असावे. नामदेवाला बघितलं देवाच्या जागेवर चल 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 देवा म्हणजे तुला आता उठणं लावते म्हणजे चल घरी आणलं खाती धरून ही देवाची चला मुठी घराची देव घराची आणली चंदन पाठी बैसली गोनाईने उठणी गेली दामोसे केली मांडली पदरमात्याचा काढला बाळनंदाचा पुत्र देवाला घरी आणलं पाठ मांडला होता त्यावर बसवलं उठणं लावलं नऊ घातलं पदरमात्याचा काढला. काय शब्द जाणारे महाराजांचे पदरमात्याचा काढला तरी पदराचं सुख गेलं मला मी मलाही सांगितलं सुख राहिलं नाही. पहिल्या काळात टावेल नव्हती आई आपला पदर काढून अंग पुसायची नाही का त्या काळात. त्या बाळनंदाचा पुसला भगवंताला पुसलेला आहे खाली घेतलेलं देवाला फराळ दिला. देवळामध्ये नामदेवाचा सोहळा सुरू झाला. काकडा झाला अंगाचे कपडे काढले तेल लावलेलं आहे उठणं लावलेलं आहे केशर पाणी गरम पाणी कस्तुरीचं पाणी घातलं दही घातलं दूध घातलं मध घातला आणि लोण्याचा गोळा पाव तुझा मुखाला लावला खडी साखर वरण लावलं आरती सुरू झाली. तर पोरगवरण करुणा होता आणि तेवढ्या आरती व्हायला अर्धा मिनिट एक मिनिट लागतो आणि तेवढ्यामध्ये ते लोण्यामध्ये ती खडी साखर मधूर झालं गोड 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 अगदी आतल्या चुरू 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 झाली चोखायला आणि आतल्या चोखता चोखता नामदेवाकडे बघितलं देव दोन्ही खायला लागलं. आपल्याला काय राहिलं म्हणजे परत देवाने खाल्ल्यावर सगळं नीट बघितली नामदेव दिसले. नामदेव दिसल्यावर त्या पूजेला आनंद वाटला का तुका म्हणे संत सेवा आपल्या आपण संत सेवा घडली काहीतरी माझं पूर्वजाचं भाग्य गुरुपुण्य होती म्हणून पुण्य फळ होता दिवसा भाग्य उदय आता कसा झालो संत तो कैसा संत चरण पावलं. देवाच्या जागेवर नामदेवानं उभा केलं आणि त्याची सेवा माझ्या आपण घडली म्हणजे काय आमचं पुण्य असं काय आमचं पुण्य असं म्हणजे देवाची पूजा वगैरे झाली देव आले उभा राहील. मला सांगायचं काय भगवंतानी नामचिंतनाच्या सामर्थ्याकरता भक्ताला आपली जागाही दिली. तुकोबारे म्हणतात ते नामचिंतना करताच झालं आणि माझा अवतार सुद्धा नामचिंतना करता तुकोबाऱ्याचा झाला. तुकोबारे म्हणतात त्याही युगामध्ये मी सगळ्या नामचिंतन करण्याकरता सांगितलं हकारो मी सांगितलं नाम घेता तुकोबारे म्हणतात मी सगळ्याला सांगितलं कारण नामचिंतन घेण्याकरता सगळ्या अधिकार यारे यारे झाली यारी भरते करावा विचार का तर तुकोबाला तळमळ होती जगाचं कल्याणाची तळमळ असल्यामुळे तुकोबाने सगळ्याला प्रश्न केला सांगावे तो तुम्हासी संत मंत सिद्ध सगळ्यांना हा गुरु विनंती केली सांगा त्या कलियुगामध्ये असं कोणतं साधन आहे की ज्या साधनाने ते सगळ्यांचा उद्धार होईल. सगळ्यांना जमा केलं संतची सभा त्या ठिकाणी घेतली
संतांची सभा घेऊन सगळ्याला विचार सांगा त्या कलियुगामध्ये काय साधन केलं पाहिजे. प्रत्येकाने सांगावं आपलं साधन सांगावं. म्हणजे सगळ्यात सोपं साधन सांगा. सगळ्या साधनाचं मंथन करून त्या ठिकाणी ज्ञानदृष्टी आवृत्ती केली नाही का, त्या ठिकाणी ज्ञानदृष्टीचं अवलोकन केलं, त्याचं मंथन केलं आणि त्या मंथनातून एकच ते कसे हरीचे नाम, त्या ठिकाणी भगवंताचं नाम त्या ठिकाणी काढलं. संत एकांती सर्व सिद्धार्थ शिवली नाही का, ज्ञानदृष्टी आवृत्ती केली, सारा विष्कार हे निवडून त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन काढलं आणि ते नामचिंतन सगळ्याला सांगितलं. बाबा हो लागुनिया पाया तो तुम्हासी घरी टाळी बोला मुख्य नाम सगळ्याला सांगतो. कारण हे सगळ्यात सोपं साधन आहे. या साधनापेक्षा कलियुगामध्ये दुसरं तिसरं कुठलंही साधन नामचिंतनाच्या शिवाय दुसरं तिसरं कुठलंही साधन नाही, सोपं नाही. म्हणतो को वरणे अभंगामध्ये पहिल्यांदा सांगत असताना कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिनोबारे म्हणतात. त्या कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन केले नारायण. या कलियुगामध्ये नामचिंतन केलं तरच आणि ते भगवंताचं नामचिंतन सोपं असल्या कारणानं चांगलं आहे. कोणतं आहे कीर्तन म्हणजे नामचिंतन. भगवंताचं नामचिंतन चांगलं आहे, चांगलं आहे. दुरुक्ती करून सांगतात शास्त्राने दोष आहे तरी स्वतः कोबारे म्हणतात ते कीर्तन चांगलं आहे, ते कीर्तन चांगले. कोणतं ज्या नामचिंतनाने आपली काया होय असणारी भीती भीती इकडे बरं का भूत चावलकार करत ही भीती म्हणतात खरी भीती मरणाची आहे. आणि ती मरणाची भीती निघून गेल्यामुळं तुकारामाने ओरडा त्या ठिकाणी देवच होतो म्हणून हा शरीर देवस्वरूप धरायचं. तर हरिपाठ कीर्ती चिरंजीव करतो मातृबिंदू हाता सर्वत्र आपा चतुर्भुजन भूत आहे. भगवंताची स्वरूपता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होती आणि ती प्राप्त करण्याकरता तुकोबारा म्हणतात ते कीर्तन चांगलं आहे आणि त्या कीर्तनाने आपला देह पवित्र होतो. म्हणून नामचिंतन घ्या. कलियुगामध्ये नामचिंतनासारखं सोपं साधन नाही. म्हणून कीर्तन चांग गोयांग हरिओम नामदेव
आज दुसरा दिवस आजची प्रवचन हरिभक्त भगवान करतो महाराज आजरेकर फड यांची उत्तरं दिली झालेली आहे. त्याचप्रमाणे आजची कीर्तनाची सेवा ज्ञानेश्वर महाराज नामदास यांची होती. पण माऊली जानोबा आहे यांचा 750वा जन्मोत्सव आळंदीला चालू आहे. तेवढी नाथांना विनंती केली, एकनाथ महाराज तुम्ही जोगेश्वरला जावा आणि कीर्तनाची सेवा करा. म्हणून आजची कीर्तनाची सेवा नामदास महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे बंधू त्यागफळाचे एकनाथ महाराज नामदास हे नामदेव महाराज हे 17 वंशज आहे. तेव्हा त्याचं दर्शन घ्यायला कोणी विसरू नका. कारण संतांच्या संगतीमुळे मला गती नाकावर येणे पडते. म्हणून संतांचं दर्शन घ्यावं, त्याची सेवा उत्तम रीतीने वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले. आणि आजची सेवा आम्हाला कुठं कमी कुणी दिलं नाही. याचं काय होतं की कीर्तनकार वेळेवर नाही आले तर आमचं धाबत धरामतं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाथ महाराज येत आहे, तुम्ही काय काळजी करू नका. जशी कंठाला मुली लागली होती माऊलीच्या आणि नाथ महाराज गेले, त्याप्रमाणे नाथ महाराज या ठिकाणी धावून आले. त्यावर धन्यवाद. त्याप्रमाणे आजची जी भजनाची सेवा आहे रामेश्वर प्राथमिक भजन मंडळ बुवाई सतीश सावंत, अष्टविनायक भजन मंडळ बुवाई जयेश फड. त्याचप्रमाणे उद्याची प्रवचनी सेवा आहे हरिभक्त पारायण सर्वांची लाडके सर्वांचे आवडते संतोष सावंत महाराज जोगेश्वरी. आणि उद्याची सेवा जी आहे कीर्तनाची रुपेश महाराज रामेश्वर सर्वांना माहीत आहे, आपले कोकण दिली समाजाचे मालक आहेत, ते येणार आहेत. आणि त्याप्रमाणे उद्याची जी भजनाची सेवा आहे नवलादी प्रासादी भजन मंडळ बुवा आहे संतोष दळवी इथं हजर आहे. त्याचप्रमाणे ते स्वामी समर्थ प्रासादी भजन मंडळ आनंदनगर बुवा राजेंद्र राणे ते पण समोर बसलेले आहेत. सर्वांनी यावं. त्या सर्व जे आलेले आहेत गुणवंत त्या सर्वांना त्याप्रमाणे आमचे सकपाळ महाराज आलेले आहेत, त्याप्रमाणे संदीप सकपाळ आलेले आहेत, दळवी आलेले आहेत. सर्वांची काय नावं घेत नाही. सर्व कुणी जाणार असं डोक्याला हातरी लावावे आणि एखादे 2 करून जावे ना. या ठिकाणी एक प्रासंगिक भजनी मालिका आहे. फक्त 5 मालिका या ठिकाणी आहेत उपलब्ध. अतिशय सुंदर अशी मालिका आहे आणि त्याची किंमत आहे 150 रुपये फक्त. जर कोणाला हवी असेल तर कृपया ती आपण पैसे देऊन ही मालिका घ्यायची आहे. फक्त 5 मालिका शिल्लक आहे. त्याप्रमाणे जे देणग्या दिल्या जातात ते आम्ही प्रवचन वेळेस वाचतो. कारण 10 रुपये 5 रुपये लोकांनी वाटणार. तेव्हा तुम्हाला काय जानधन्य जास्त मठामध्ये सोय केलेली आहे. चहा केल्याशिवाय तुम्ही जाऊ नये. आणि उद्या सर्वांना अजून 2 माणसं आहे.